काँग्रेसची मोडलेली पाठ काही सरळ होत नाही असं वक्तव्य राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बैठकीत खासदार अमोल कोल्हेंनी केलं. अमोल कोल्हेंच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे. अमोल कोल्हेंच्या काँग्रेसवरच्या वक्तव्यानंतर विजय वडेट्टीवारांनी टीका केली. अमोल कोल्हेंनी स्वतःच्या पक्षाकडे जास्त लक्ष द्यावं, आम्हाला कमी सल्ला द्यावा असं वडेट्टीवार म्हणाले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी भर कार्यक्रमात शरद पवारांसोबतच सर्व नेत्यांसमोर एका कार्यकर्त्यानं जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्षपदासोबतच सर्वांचे राजीनामे घ्या आणि नव्या तरुण चेहऱ्यांना संधी द्या अशी मागणी केली. विधानसभेतील अपयशानंतर जयंत पाटील नाराज आहेत. यावेळी त्यांनी 8 दिवसात स्वतःहून प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देतो असं वक्तव्य केल्यामुळे चर्चांना उधाण आलंय. त्यावेळी आता शरद पवार गटाचा नवा प्रदेशाध्यक्ष कोण याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटात नाराजीचा सूर आहे. नगरसेवकांना विचारात घेतलं जात नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. मातोश्रीवरील बैठकांमध्ये डावललं जात असल्याचा आरोप करण्यात आलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज चंद्रपूरचा दौरा करणार आहेत. प्रियदर्शनी सभागृहातील आयोजित कार्यक्रमाला ते उपस्थित राहतील. तर मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आले. पालघरमध्ये मनसेला मोठा धक्का बसलाय. मनसेचे पालघर जिल्हाध्यक्ष समीर मोरे, जिल्हा सचिव दिनेश गवई यांच्यासह जिल्ह्यातील 30 ते 32 प्रमुख पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांसोबतच शिवसेनेत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला. वाल्मिक कराड दाऊद इब्राहिमच्या बरोबरीचा आहे असा आरोप विजय वडेट्टीवारांनी केला. मुख्यमंत्र्यांची विहार संपवण्याची मानसिकता दिसत नाही. मुंडेंवरती राजीनामा घेतल्याशिवाय न्याय मिळेल असं वाटत नाही असं वडेट्टीवार म्हणाले. खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यांना विष्णू चाटेच्या मोबाईलवरनं आवाला कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे 2 कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी महत्त्वाचे कॉल रेकॉर्डिंग सीआयडीच्या हाती लागलेत. मागणी पूर्ण न केल्यास हातपाय तोडण्यासोबतच कायमची वाट लावीन अशी धमकी वाल्मिक कराडनं अधिकाऱ्यांना दिली होती. वाल्मिक कराडच्या सीआयडी कोठडीचा आज 10वा दिवस आहे. चौकशीच्या फेऱ्यामुळे सध्या वाल्मिक कराडचं टेन्शन चांगलंच वाढलंय. तर वाल्मिक कराड तणावात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ उद्या धाराशिवमध्ये आक्रोश मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चात मनोज जरांगे, सुरेश धस, जितेंद्र आव्हाड सहभागी होणार आहेत. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यभरातील ग्रामपंचायतींनी काम बंदची हाक दिली होती. याला 622 ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि उपसरपंचांनी काम बंद ठेवून प्रतिसाद दिला. सोलापुरात सिद्धेश्वर यात्रा महोत्सवानिमित्तानं 3 दिवस मद्यविक्री बंद ठेवण्यात आली आहे. 13, 14 आणि 15 जानेवारीला सोलापूर शहरातील सर्व देशी विदेशी ताडी विक्रीचे व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश आहेत. लोणावळ्यामध्ये वाहतूक पोलिसांनी नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवरती कारवाईचा बडगा उगारला. यावेळी अवजड 205 वाहनांवरती कारवाई करत तब्बल 2,08,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय. अमरावती पालिकेनं शहरात वाहतूक शाखेला सौर ऊर्जेवर चालणारे 4 पोर्टेबल ट्रॅफिक कंट्रोलर सिग्नल दिलेत. त्यामुळे आता वाहतूक कोंडी टाळता येणार आहे आणि चालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. छत्रपती संभाजीनगर शहराच्या नव्या पाणीपुरवठा योजनेत अडचणीच अडचणी आहेत. पीएमसीच्या कामावरती खंडपीठानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. अमरावतीमध्ये कडाक्याची थंडी पडली. मात्र या कडाक्याच्या थंडीत सुद्धा पोलीस भरतीच्या शारीरिक चाचणीच्या तरुण तरुणींचा मैदानावरती सराव सुरूच आहे. यवतमाळ इथून आलेल्या वाघाचा 3 दिवसांपासून बार्शी तालुक्यातील वैराग इथे मुक्काम आहे. त्या वाघानं बैलासोबतच 5 जनावरांवरती हल्ला केला. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. देहू रोड येथे महाराष्ट्र नैसर्गिक गॅस लिमिटेड कंपनीच्या वतीनं गॅस वाहतूक पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू आहे. त्यातील प्लास्टिकचं कोटिंग केलेल्या 27 पाईपला अचानक आग लागली. मात्र अग्निशमन दलाच्या मदतीनं आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्यानं मोठा अनर्थ टळलाय. अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय केवळ जिल्ह्यातीलच नव्हे तर या ठिकाणी आसपासच्या जिल्ह्यातून आणि मध्य प्रदेशातून उपचार करून घेण्यासाठी दाखल होत असतात रुग्ण. तर 400 बेड्सची क्षमता असलेल्या रुग्णालयात अनेकदा 500 ते 600च्या वर रुग्ण उपचारासाठी येतात. त्यामुळे कित्येकदा एकाच बेडवरती 2 तर कधी खाली जमिनीवरती झोपवून उपचार केले जातात. कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे हे प्रीफॅब रुग्णालय आता भंगार साहित्य ठेवण्याचं ठिकाण बनलंय. गोंदिया जिल्ह्यामध्ये शासकीय धान खरेदी केंद्रावरती धानाची विक्री करणाऱ्या 60,000 शेतकऱ्यांचे धानाचे चुकारे मागील 1.5 महिन्यांपासून थकलेत. जवळपास 416 कोटींच्या निधीसाठी शेतकऱ्यांची पायपीट सुरू आहे.
विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आवश्यकतेनुसार आउटसोर्सिंग पद्धतीनं कुशल, अर्धकुशल, अकुशल कर्मचारी नियुक्त करणं आवश्यक असल्यामुळे विहित प्रक्रिया राबवून ई निविदा राबवण्यात आली होती. करारनाम्यातील अटी शर्तींचं पालन होत नसल्यामुळे त्यांचा ठेका रद्द करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. अखंड महाराष्ट्रासोबतच परराज्यातील भाविकांचं आराध्य दैवत असलेल्या पाली येथील खंडोबा यात्रेला आजपासून सुरुवात होते. या यात्रेचा मुख्य दिवस आहे उद्या. या पार्श्वभूमीवर मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. उद्या गोरज मुहूर्तावर खंडोबा आणि म्हाळसाचा विवाह सोहळा पार पडणार आहे. यावेळी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुलींच्या जन्मदरात घट झाल्यामुळे अवैध गर्भलिंग चाचणी विरोधात जिल्हाधिकारी आक्रमक झालेत. गर्भलिंग निदान चाचणीची माहिती देणाऱ्याला 1 लाखांचं बक्षीस दिलं जाईल अशी घोषणा जिल्हाधिकाऱ्यांनी केली. भुसावळ शहर आणि रेल्वे विभागाला पाणीपुरवठा करणाऱ्या तापी नदीतील अप्पर आणि निम्न बंधाऱ्यातील जलसाठा कमी झालाय. त्यामुळे पालिका आणि रेल्वे विभागानं हतनूर धरणातून पहिल्या आवर्तनाची मागणी केली होती. पाटबंधारे विभाग या आठवड्याच्या अखेरीस आवर्तन देणार आहे. देशात नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंग योजना प्रस्तावित करण्यात आली. त्यानुसार खानदेशातील 6000 हेक्टर क्षेत्रात 120 गटांच्या माध्यमातून नैसर्गिक शेती फुलवली जाणार आहे. त्यात जळगावातील 3500 हेक्टर क्षेत्राचं उद्दिष्ट आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी केळीचा पीक विमा काढला. मात्र सुमारे 3000 शेतकऱ्यांची नावं विमा कंपनीच्या पोर्टलवरती दाखल झालेली नाहीत. त्यामुळे रावेरसोबतच जिल्ह्यामध्ये संतप्त सूर आहे. वर्धा जिल्ह्यात नाफेडनं 76,213 क्विंटल सोयाबीनची खरेदी केली. जिल्ह्यात 9000 शेतकऱ्यांनी यासाठी नोंदणी केली असून आतापर्यंत 3815 शेतकऱ्यांकडून सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे. डेंग्यू विषाणू संदर्भात औषधं विकसित करण्यासंदर्भात बामू विद्यापीठानं करार केलाय. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था पुणे यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. वर्ध्याच्या सेलू आणि वर्धा तालुक्यातील पाणी टंचाईचा आढावा घेण्यासाठी राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी आढावा तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्याचे निर्देश भोयर यांनी दिले. थंडीचा जोर वाढल्यामुळे त्याचा थेट परिणाम रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावरती होतोय. सचखंड एक्सप्रेस तब्बल 26 तास विलंबानं धावतीये, तर इतर 7 गाड्यांनाही उशीर झाल्यामुळे प्रवाशांना रेल्वे स्थानकातच थंडीत कुडकुडावं लागतंय. मागील काही दिवसांपासून तापमानात घसरण झाल्यामुळे विदर्भासोबतच नागपुरात थंडीची लाट आली आहे. नागपूरचा पारा 8 अंशांवरती गेल्यामुळे नागपूरकरांना बोचऱ्या थंडीचा सामना करावा लागतोय. शिर्डीतील साई प्रसादालयातील भोजन प्रसाद सशुल्क करण्याचा प्रस्ताव साईबाबा संस्थाननं तदर्थ समितीला निवडणुकांपूर्वीच सादर केल्याचं समोर आलंय. मात्र अद्यापही त्यावर निर्णय घेतलेला नाही, तरी तो समितीच्या विचाराधीन असल्याचं समजतंय. झुडपात बसलेल्या वाघासोबत सेल्फी काढून दगड फेकून मारल्याचा संतापजनक प्रकार तैबूज या परिसरात घडला. याची दखल वन विभागानं घेतली असून सेल्फी काढणारे आणि दगड मारणाऱ्यांची चौकशी सुरू केल्याची माहिती वन परिक्षेत्राधिकारी यांनी दिली आहे. शेगावच्या 4 गावातील केस गळतीची लागण आता 11 गावात पोहोचली आहे. त्वचा तज्ज्ञांच्या सूचनेनुसार या भागातील पाण्यातील लीड आणि आर्सेनिकच्या प्रमाणाच्या तपासणीसाठी पाण्याचे नमुने नागपूर इथल्या प्रयोगशाळेत पाठवण्यात गेले. नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात मोबाईल आढळून आल्यामुळे खळबळ माजली. तंबाखूच्या पिशवीमध्ये गुंडाळून जमिनीत पुरलेला मोबाईल जेलमध्ये एका कर्मचाऱ्याला सापडला. या प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल झालाय. कल्याण डोंबिवलीमध्ये नशा करून नागरिकांना त्रास देणाऱ्यांवरती पोलिसांनी कारवाई केली. नशेखोरांची भर रस्त्यातनं वरात काढून त्यांना पोलिसांनी चांगला चोप दिला. कोल्हापुरातील एका किराणा दुकानावरती हल्ला झाला. मालकानं लहान मुलांना हटकल्यामुळे दुकानदाराला जीवे मारण्याची धमकी देत कोयत्यानं हल्ला करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी तिघांवरती गुन्हा दाखल केलाय. गुंतवणुकीचा आमिष दाखवून जवानाला सायबर गुन्हेगारांनी तब्बल 9 लाखांचा गंडा घातला. आधी 9,000चा नफा देत आमिष दाखवलं आणि नंतर 9 लाखांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पुण्यातील भयंकर अपघात समोर आलाय. कोंढणपूर इथे एका वाहन चालकानं गोठ्यातील 7 ते 8 गायींना धडक दिली. या अपघातात 4 ते 5 गायींचा मृत्यू झाला. आणि आता एक